जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी सकाळी पंढरपुरातून फॉलोअरचा फोन आला. पोरगं रडत रडतच सांगायला लागलं, सर आपलं काम झालं टॉपच्या कंपनीमध्ये, अभिनंदन म्हटलं, मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल झालं, आता दुसरं मॅनिफेस्टेशन स्टार्ट करा, लग्नाची पत्रिका छापायला. हसायला लागला, गडी लाजला. त्यानं जे टेक्निक वापरलं ना मित्रांनो, ते असतं व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरलं त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये किंवा युनिव्हर्समध्ये. ज्या कंपनीत त्याला जायचं आहे ना, त्या कंपनीचा लोगो त्यानं रूममध्ये चिटकवलेला. सकाळी उठले की तो लोगो दिसणार. मनात विचार येणार, ह्या कंपनीत कसं जायचं, डोक्यात विचार येणार, ह्या कंपनीत जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन टेक्निकमुळं काय होतं मित्रांनो, आपलं मन, आपली ऊर्जा, आपले विचार, आपलं उद्दिष्ट आणि युनिव्हर्स हे एका सरळ रेषेमध्ये येतं. म्हणजे 100% एनर्जी आहे ना आपली, आपण आपल्या उद्दिष्टांवर केंद्रित करतो, ध्येयावरती केंद्रित करतो. 100% ऊर्जा केंद्रित झाल्यावर यश मिळणारच ना. 6 महिन्यामध्ये ह्या पोराला नोकरी लागली, झाले की व्यवस्थित. आता मी जर समजा माझी ऊर्जा 100% केंद्रित केलीच नाही, म्हणजे माझ्या मनामध्ये माझं ध्येय सोडून अजून मी 5-50 गोष्टी घातल्या, तर मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी येणार, एनर्जी चॅनलाइज होणार नाही, अलाईन होणार नाही, 100% ऊर्जा वापरली जाणार नाही. त्याच्यामध्ये अजून 5-50 इतर विचार, म्हणजे काय होणार, नकारात्मक विचार निर्माण होतात. जो मॅनिफेस्टेशन करतो ना, त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये नकारात्मक विचार येतच नाहीत मित्रांनो. कारण 100% ऊर्जा त्याची ध्येयावर केंद्रित झालेली असते. त्याला आजूबाजूचं काही दिसतच नसतं, जगात काय चाललंय त्याला माहितच नसतं. माझं ध्येय आणि मला कसं पुढं जायचं आहे, माझी उन्नती कशी करायची, प्रगती कशी करायची. ज्या माणसाला 100% ऊर्जा स्वतःवरती वापरता येत नाही, व्हिज्युअलाइज करून किंवा इतर टेक्निकनं, त्याच्या मनामध्ये 100-60 दुसरे विचार असणार आणि नकारात्मकता तयार होणार. सारखे डोक्यामध्ये दुसरे विचार, स्वतःचे विचारच नाही, दुसऱ्याचेच विचार. अशा माणसाचं मन त्याला खायला उठतं. धन्यवाद.